नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आज जे ठाणे वनरक्षक भरतीकरिता जे ग्राउंड झालेलं आहे मुलींचं, ओके. तर त्याची मुलींनी मला प्रतिक्रिया दिलेली आहे की काय होतं, कसं ग्राउंड आहे, त्याचे ट्रॅक कसे आहे, वॉच अलाउड आहे का, डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, याची सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. मला जे सांगितलं होतं तर त्यांचं नाव सांगतो मी, एकच मिनिट मला पाहू द्या. त्यांनी मला मेसेज केला होता. 2 मुलींनी मला फीडबॅक दिलेले आहेत. तर साक्षी यांनी मला सांगितलेलं आहे. ओके, साक्षी यांनी मला सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला काय काय लागतं. पहिलं तर आधार कार्ड लागतं. ओके, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागतो. ते आधार कार्ड लागणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागतो आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट आहे ना, हे लागणार आहे. ओके, आता जायचं कसं, त्यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे जायचं कसं काय, ठाणे स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की तिथून रिक्षा भेटतात तुम्हाला जाताना. आता ट्रॅकबद्दल त्यांनी माहिती सांगितली. ट्रॅक कसा आहे, तो ट्रॅक एकदम चांगला आहे. ट्रॅकला आउट ऑफ मार्क भेटत आहेत विद्यार्थ्यांना. तर ट्रॅकबद्दल सांगितलं तर जाताना उतार आहे आणि नॉर्मल उतार आहे आणि येताना थोडासा चढ आहे. ओके, आणि जास्त नाही आहे, पण पळताना नाही जमत आहे. म्हणजे आता ॲक्च्युली काय होतं की जो चढ आहे येताना, त्याच्यामुळे काय होतं थोडासा त्रास होत आहे विद्यार्थ्यांना, असं म्हणणं आहे त्यांचं. बघा, त्यांनी सांगितलेलं मी कमेंट ही जी आहे ना, त्यांनी पाठवलेलं आहे, ते मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ मागितलं होतं ॲक्च्युली. पण त्यांनी मला याच्यावरती व्हिडिओ प्रतिक्रियाऐवजी त्यांनी काय केलं की मला मेसेज करून सांगितलेले व्यक्ती. त्याच्यानंतर सांगितलं की ॲव्हरेज मार्क विचारले होते मी त्यांना. तर ॲव्हरेज मार्क जे आहेत ते बघा विद्यार्थ्यांना जे आहेत ते 50 ते 60 पडत आहेत आणि 70 आणि आउट ऑफ असं कोणीच नाही त्यांच्या पहिल्या 2 बॅचला. ओके, पहिल्या 2 बॅचला मध्ये आउट ऑफ नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं की वॉशरूम 2च आहेत असं सांगत आहेत त्यांनी वॉशरूमसाठी. त्याच्यानंतर वॉर्मअप रनिंग करू शकता, जवळच एक्सरसाइज आहे. वॉच आणि बॅग काहीच अलाउड नाही करत, म्हणजे वॉच तुम्हाला अलाउड नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आतमध्ये तिकडे फक्त पाणी आणि ग्लुकोज वगैरे देतात. आतमध्ये तुम्हाला ग्लुकोज आणि पाणी एवढंच काय करते की त्यांच्याकडून दिलं जातं. तर शक्यतो मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं की तुम्ही जर वनरक्षकच्या भरतीला जात असाल, आता हे वेळेवर होत आहे त्यांच्या, तर त्यावेळेस काय करायचं की तुम्ही या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ग्लुकोज असेल, कारण ते देतात ते खूप क्वचित 1-2 चमचे देतील तुम्हाला जास्तीत जास्त. तर काय करा, एखादा ग्लुकोजचं जे हे असेल ना, तो काय करा की पाऊच घेऊन जा तुम्ही. त्याच्यानंतर लिंबू पाणी बनवत असाल, जर सपोज असेल तुमच्याकडे ती सोय असेल, तर लिंबू वगैरे काय असेल ते घेऊन जा, कारण त्याच्यापेक्षा ते चांगलं राहतं लिंबू पाणी वगैरे. ओके, तर ही माहिती होती. अपडेट होतं, लेटेस्ट अपडेट. तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.